ही गोष्ट माझ्या ऑफिसमधल्या एका मित्राला आलेल्या अनुभवावर आधारित आहे. त्याचं नाव आहे रोहित. एका दिवशी ऑफिसमध्ये सगळे बसून गप्पा मारत होते. तेव्हा रोहित अचानक शांत झाला. आम्ही त्याला विचारलं, "काय रे, एवढा सिरियस काय दिसतोयस?" तो काही सेकंद शांत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, "मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे, पण त्यावर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी कठीण जाईल." त्या क्षणापासून त्याने सांगितलेली गोष्ट आजही माझ्या अंगावर काटा आणते. रोहित आणि त्याचे मित्र अमय, करण आणि निखिल पुण्याहून कोकणात फिरायला गेले होते. संपूर्ण दिवस फिरून मजा करून ते परत निघाले, थोडं उशिराच. रात्री 11:30 वाजता ते ताम्हिणी घाटात पोहोचले. पुढे तो म्हणाला, घाटात प्रचंड धुकं पसरलं होतं. गाडीच्या हेडलाईट शिवाय काहीच दिसत नव्हतं. रस्ता ओला होता आणि आजूबाजूला पूर्ण अंधार दिसत होता. सुरुवातीला सगळं नेहमीसारखं वाटत होतं, पण हळूहळू वातावरण बदलायला लागलं. गाडी पुढे जात असताना माझ्या डाव्या बाजूने एक ससा धावताना दिसला. तो काही सेकंद गाडीच्या वेगासोबतच धावत होता. त्याच्यावर हेडलाईटचा प्रकाश पडत होता आणि त्याची सावली रस्त्यावर हलत होती. काही क्षणातच तो अंधारात गायब झाला आणि आम्ही पुढे निघालो. सुरुवातीला त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण काही वेळानंतर एक विचित्र गोष्ट जाणवायला लागली. आम्ही कितीही पुढे जात होतो तरी रस्ता बदलत नव्हता. तेच वळण, तेच झाडं, तेच दगडं पुन्हा पुन्हा दिसत होते. मनात हलकीशी भीती निर्माण झाली, पण नेमकं काय होतं ते समजत नव्हतं. काही वेळाने मी गाडी थांबवली, कारण माझ्या समोर जे दिसलं ते पाहून माझा श्वासच अडखळला. रस्त्याच्या मध्ये तोच ससा पडलेला होता, पण आता तो जिवंत नव्हता. त्याचं शरीर पूर्ण स्थिर होतं, डोळे उघडे होते आणि अंगावर जखमा दिसत होत्या. काही मिनिटांपूर्वी जो ससा आमच्या गाडीच्या बाजूने धावत होता, तोच आता इथे मृत अवस्थेत पडलेला दिसत होता. त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की काहीतरी चुकीचं घडत आहे. आम्ही जिथून गेलो होतो तिथेच पुन्हा आलो होतो. आम्ही पुढे जात आहोत असं वाटत होतं, पण प्रत्यक्षात आम्ही एकाच जागी गोल गोल फिरत होतो. ही साधी गोष्ट नव्हती, आम्हाला चकवा लागला होता. मनात भीती वाढत होती आणि शरीर थरथरायला लागलं होतं. त्या परिस्थितीत काय करावं हे समजत नव्हतं. तेव्हा अचानक एक विचार आला आणि मी गाडी लगेच वळवायचं ठरवलं. आम्ही सगळ्यांनी मनात आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण केलं आणि शांतपणे प्रार्थना केली. मी गाडीचा U-टर्न घेतला आणि परत मागच्या दिशेने चालवायला सुरुवात केली. काही मिनिटांमध्येच वातावरण बदलायला लागलं. धुकं हळूहळू कमी झालं आणि रस्ता स्पष्ट दिसायला लागला. काही वेळातच आम्हाला ओळखीचा हायवे दिसायला लागला आणि तेव्हा जाणवलं की आम्ही त्या चकव्याच्या जाळ्यातून बाहेर आलो आहोत. तर रात्रीनंतर मला एक गोष्ट कायमची लक्षात राहिली की काही वेळा रस्ता चुकीचा नसतो, पण दिशा चुकीची असते. आणि ताम्हिणी घाटात जर कधी अशा प्रकारचा चकवा लागला तर पुढे जाण्यापेक्षा मागे वळणं हेच योग्य ठरतं. तर मंडळी, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एखाद्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.